ओके. आज साईनगर कडंबोली सेक्टर 4 येथील दुपरीवासी पनवेलचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याजवळ न्याय मागण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये पनवेल इथे आले होते. मित्रांनो, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच यावेळेस पाऊस आला आणि पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या साईनगरमधील 60 ते 80 झोपडे ऐन पावसाळ्यासमोर उद्ध्वस्त केलेले आहे. तरी आम्ही याविषयी ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने पनवेल महानगरपालिका वॉर्ड ऑफिस, आता जो स्थानिक आमदार व माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे. कारण ग्राहक संघर्ष समिती यांचा पाठपुरावा करत आहे. गेल्या 8 दिवसापासून हे लोक पावसामध्ये भिजत मेन कापड अंगावर टाकून त्या रस्त्यावर झोपत आहेत. तरी बाळाराम साहेब आमदार साहेबांनी आज आम्हाला सांगितलं आहे की त्यांनी आमच्यासमोर पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्ताला फोन केला व त्यांना सांगितलं की यांना मी 11 वाजता पाठवतो आहे, तिचे कागदपत्र घेऊन यांना न्याय मिळाला पाहिजे. जर यांना तुम्ही न्याय नाही दिला तर पनवेल महानगरपालिकेच्या समोर ही झोपडीधारक तुमच्या जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत बसणार आहोत. ग्राहक संघर्ष समिती ह्या झोपडीधारकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. तर या ठिकाणी आमच्या बाळापुरी मॅडम, तसेच आमच्या गंगूच्या मॅडम, कलावती मॅडम, तसेच त्याचे आपले इंद्रजीत कांबळे व तसेच ते त्या साईनगरचे झोपडीवासी सर्व आमदार साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे. तरी ह्या झोपडीधारकांना या पावसाळ्यामध्ये कमीत कमी 1 जून महिन्यापासून ते 30 सप्टेंबरपर्यंत कसल्याही प्रकारे झोपड्या तोडायला नाही पाहिजे. परंतु महानगरपालिका त्या पनवेलची असो किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा शिल्प असो, त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. गोरगरिबांचा त्यांना उभा पडलेला आहे. माणुसकी या महापालिकेची, या प्रशासनाची, या महाराष्ट्र शासनाची माणुसकी संपलेली आहे. म्हणून ही आज रस्त्यावर आज आपल्याला उतरावं लागणार आहे आणि महानगरपालिकेसमोर बसावं लागणार आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो, जर उद्या कमिशनरनं जर आपल्या बाजूने जर निर्णय नाही केला तर परवापासून आपण त्या महानगरपालिकेच्या पनवेल महानगरपालिकेच्या कार्यासमोर बसणार आहोत. एवढीच या प्रशासनानं नोंद घ्यावी. मी इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.